पुण्यातल्या मुजुमदार वाड्यामध्ये आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। पेशवांचे सरदार असलेल्या आबासाहेब मुजुमदार यांच्या वाड्यामध्ये 1714 पासून गणेशोत्सव साजरा होतो आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारा असा हा गणेशोत्सव ऋषी पंचमीपर्यंत चालतो। गणेशोत्सवाच्या 5 दिवसांच्या काळामध्ये मुजुमदार वाड्यामध्ये कीर्तन, शास्त्रीय गायन, सनई, चौघडे वादन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। चला तर मग पाहूयात मुजुमदार वाड्यातील हा पेशवेकालीन गणेशोत्सव। शनिवार वाड्याच्या उजव्या बाजूला 100 मीटर अंतरावरती असलेला हा सरदार मुजुमदार वाडा। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं ते 1894 साली। मात्र त्याच्या कितीतरी आधी म्हणजे 1714 साली अगदी पहिले बाळाजी पेशवे विश्वनाथ यांचा जो कालखंड आहे तेव्हापासून इथल्या या गणेशोत्सवाची परंपरा सुरू होते, जी आज तागायत कायम आहे। आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदा आहे, इथला गणेशोत्सव सुरू होतोय। कसा आहे हा उत्सव, कसा आहे हा वाडा, चला पाहूयात। या मुजुमदार वाड्यात गणरायाची प्रतिष्ठापना नुकतीच पार पडलेली आहे। जेवढा आगळा वेगळा इथला हा गणेशोत्सव आहे तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण अशी इथली ही गणेशाची मूर्ती देखील आहे। आयाबा मुजुमदार म्हणजे नारोनळीकंठ मुजुमदार जे शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळात होते, त्यांना त्या मोरगावच्या करा नदीत नर्मदेय गणपती सापडला आणि तेव्हापासून त्याची पूजा सुरू होती। पण त्या नर्मदेय गणपतीची 1965 साली चोरी झाली आणि तेव्हापासून या पंचधातूची ह्याची चालू आहे। पंचमीपर्यंत म्हणजे ऋषी पंचमीपर्यंत हा उत्सव असतो आणि हे मुजुमदार परिवार हा मोठ्या उत्साहाने हा सगळा दरवर्षीचा कार्यक्रम करतात। ह्याच्यामध्ये मग आज पहिल्या दिवशी देवाची स्थापना, नंतर पूजा, अभिषेक सगळा कार्यक्रम होतो। सगळे गुरुजी येतात, श्रद्धेने करतात आणि रोज संध्याकाळी या 5 दिवसात कीर्तन पण होतात आणि बाकी सेवा पण होतात। अनेक लोक येतात दर्शनाला। गणेशोत्सव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, पण हा उत्सव मूळ कसा होता, कशा स्वरूपात साजरा केला जायचा हे एकतर आपण ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं, पण ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या 5 दिवसांमध्ये या मुजुमदार वाड्यामध्ये उपलब्ध होते। ही संधी तुम्ही साधायला हरकत नाही। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।